आम्ही जेव्हा कुडाळमध्ये पोहोचलो तेव्हा एका सार्वजनिक गणपतीचं आगमन होत होतं. गणपतीच्या मिरवणुकीत सगळे उत्साहाने सहभागी झाले आहेत. छान उत्साह दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर. महिला वर्गही आहे. गणपतीची मूर्ती पण खूप मोठी आहे. दर्शन झालं आम्हाला गणपतीचं. आम्ही सकाळचा एक नजारा घेण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या घरातून पाऊस पडून गेला होता. हवा सुंदर सुटली होती. सगळं हिरवाई सगळी थोडंसं कॅच केली मी. इथे माझी मुलगी एक प्रोजेक्ट बनवत होती. गणपतीसाठी नैवेद्याचं ताट बनवत होती. त्याचं काम सुरू आहे तिचं. काही इथे हरताळकेची पूजा आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच हरताळिका होती. आमच्या घरी हरताळकेची पूजा केली जाते. साहित्य सगळं जाऊबाईंनी आमच्या तयार ठेवलं होतं. शहाळं, केळी आहेत, फुलं. गुरुजी आले आणि पूजेला सुरुवात झाली. दरवर्षी आमच्याकडे ही हरताळकेची पूजा घरी केली जाते. कुठे कुठे देवळात सुद्धा करतात, पण आमच्या घरात ही केली जाते पूजा हरतालिकेची. काही कोकणातल्या प्रथा आहेत ह्या फार छान आहेत. आरती केली आणि पूजा संपन्न झाली. नंतर गणपती आणण्यासाठी आमच्या घरातले सदस्य गेले होते. जिथे गणपती बनवण्यासाठी पाट दिला होता तिथे फार सुंदर सुंदर मूर्ती होत्या तिकडे. फिनिशिंग आणि इतर काम सगळं मूर्तिकारांचं सुरू आहे तिकडे. खूप मूर्ती होत्या तिकडे आणि फार सुंदर सुंदर मूर्ती होत्या. बरेच जण आदल्या दिवशी घेऊन जातात त्याप्रमाणे लोक आली होती. आमची मूर्ती घेण्यासाठी फार वेळ लागला. ही मूर्ती बनवण्याचं काम एक 2 महिने 3 महिने आधी सुरू करत असावेत हे मूर्तिकार. आणि त्या तयार झाल्यावर दर्शनीय प्रेक्षणीय फार सुंदर दिसतात. ते फिनिशिंगचं काम फायनल त्याच्या
चालू आहे मूर्तिकारांचं. मूर्ती घरी घेऊन आले. 3.5 फुटाची मूर्ती होती आमची आणि फार वजनही होतं. सावकाशीने घेऊन येत आहेत. एक 5-6 जणं तरी लागली या मूर्तीसाठी. रस्ता थोडा आमचा निसरडा आणि थोडं चढ उतार असल्यामुळे सावकाश घेऊन आले. वरती अंगणात घेऊन आले आणि ही चेहरा झाकून आणला जातो जेव्हा आपण मूर्ती आणतो तेव्हा. हे गणपतीला सजवण्याचं आमच्या मुली, त्यांचं असं म्हणणं होतं की थोडंसं डेकोरेशन करूया आपण. थोडे हिरे मोती लावायचे होते त्यांना. थोडंसं बाकी मूर्तिकारांनी आपलं काम उत्तम केलं होतं, पण ह्यांना थोडंसं काही डेकोरेशन करावं असं वाटत होतं वरती थोडंसं. इकडे गणपतीच्या माटीची तयारी सुरू आहे. माटी जी वरती असते त्याला जे साहित्य लागतं त्याच्यामध्ये आंब्याचे डहाळे आहेत, कवंडाळ आहेत, नंतर हरण्या असतात, काकडी असते. हे सगळं साहित्य वरती माटीला बांधलं जातं. ती तयारी सुरू आहे. इकडे गौरी इकडे आम्ही गौरी ज्या गणपतीबरोबरच सिंधुदुर्गामध्ये आमच्याकडे गौरी गणपतीबरोबरच बसवली जाते. ते पूजन, गणपतीचं पूजन असतं त्याच दिवशी केलं जातं. त्याची तयारी करतो आहोत म्हणजे जाऊबाई आणि मी. त्याच्यामध्ये तांब्यामध्ये हे रोप ठेवलं जातं. हळदीचं हळदीची पानं आहेत आणि हळदीचं रोप आहे. हरण्या आहेत. हे जंगलामध्ये मिळतात हरण्या वगैरे, हे जे वनस्पती आहे ती सगळं बांधून त्याला मुखवटा लावला जातो गौरीचा. एक प्रतिमा आम्ही त्याला बांधून अशी मग त्याला सजवली जाते. त्याप्रमाणे आम्ही ती तयारी करत आहोत. आदल्या दिवशी ही तयारी फार महत्त्वाची असते सगळी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण गणपतीबरोबर पूजा करण्यासाठी तयार असू. हे व्यवस्थित 5 दिवस तिथे राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्याला बांधून वगैरे नंतर त्याला जे सौभाग्याचं जे लेणं आहे ते घातलं जातं, जसं मंगळसूत्र वगैरे. ही तयारी सुरू आहे. हा व्हिडिओ माझा थोडा उशिराच झाला, कारण आमच्याकडे नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे तिकडे करण्यासाठी थोडा विलंबच झाला आहे हा व्हिडिओ माझा येण्यासाठी. हे झालं आमचं आता तयारी करून. आता ही अशी